आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मात्र त्या दरम्यान आपण आंदोलनाचा इशारा दिला होता. इंडिया आघाडीच्या नेत्यांची धरपकड सुरू आहे. आज सकाळपासून काही नेत्यांना, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कसं बघता याच्याकडे? नाही, हे जे दिसतंय हे ब्रिटिश कालीन सत्ता असल्यासारखं दिसतंय की ब्रिटिश काळामध्ये ज्या पद्धतीनं वेगळे कायदे असायचे आणि जे आंदोलक असतील त्यांना पकडलं जायचं, जेलमध्ये टाकलं जायचं, ही एकतरी ब्रिटिश कालीन व्यवस्था दिसते किंवा पेशवाई आलेली दिसते की स्वतंत्र भारतामध्ये आंदोलन करण्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय संविधानानं आम्हाला दिलेला आहे. आणि ज्या कारणासाठी कोल्हापुरातील हे सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्ते आंदोलन करतायत, हे आपण कारणं शोधली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था प्रश्न तयार झालेला आहे आणि खरे जे इतिहास कोल्हापुरातला आपल्या सर्वांना माहिती आहे की अत्यंत चांगले काही इतिहास तज्ञ आहेत. हे जर आपला अभ्यास योग्य पद्धतीने मांडत असतील तर त्यांचा अभ्यासाला दुसरं पुराव्यानिशी जर तुम्हाला काही त्याच्यावर आक्षेप असेल तर तुम्ही ते खोडून काढले पाहिजेत. तर त्यांना धमकी देऊन त्यांचं जे आहे वक्तव्य किंवा त्यांची अभिव्यक्ती बंद करायची, त्यांचं तोंड बंद करायचं. आणि कोरटकर सारखे जे हे लोक आहेत, याचे फोटो जर आपण बघितले, फडणवीस, गडकरी, अमित शहा यांच्यावरच आहे. त्यामुळे तो फडणवीस त्याला चिल्लर म्हणत असतील विधानसभेमध्ये, पण हा किती मोठा आहे की त्याला राजकीय अभय आणि पोलिसांचा अभय त्याला मिळालेला आहे. इथून पळून नागपूरमधून तो पळून पुन्हा मध्य प्रदेशमध्ये गेला. तिथे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि अशा पद्धतीनं याला पाठीशी घालणं, त्याची अटक न होणं, आणि त्यामुळे कोल्हापुरातील जे काही सामाजिक राजकीय कार्यकर्ते आहे त्यांचं सरळ मागणी आहे की याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. सातत्याने या महाराष्ट्राचे जे श्रद्धास्थान आहे, शिवाजी महाराज असतील, संभाजीराजे असतील किंवा फुले शाहू आंबेडकर असतील, याच्या राहुल सोलापूरकर पासून अगदी भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल होते, ही सगळा पॅटर्न आपण गेल्या 4 वर्षात जर बघितला तर सातत्याने श्रद्धास्थानं जे आहेत त्यांच्यावरती हल्ला करायचा, त्यांच्या इतिहासावर हल्ला करायचा आणि जे खरा इतिहास मांडतील त्यांचे तोंड बंद करायचं, असं कारस्थान महाराष्ट्रामध्ये. आणि शेवटी पुन्हा फडणवीस सारख्याने त्यांना राजकीय अभय द्यायचं, या वृत्तीला विरोध केला पाहिजे. आणि मग शेवटी जनतेच्या पुढे हत्यार काय, या लढण्यासाठी हत्यार काय उरतं, मार्ग काय असतो? जनतेसमोर एकच मार्ग असतो, तो म्हणजे आंदोलन करणं. आणि मग फडणवीसांनी यासाठी चर्चेला बोलवायला पाहिजे होतं. तर फडणवीस हे अत्यंत, ज्याला म्हणता येईल ना, हिटलरशाही पद्धतीने काम करतायत आणि कार्यकर्त्यांना चर्चेला बोलवण्याऐवजी ते काय करतायत की यांना धरपकड चालू केली आहे, नोटीस दिलेत. का आमचं शक्तीपीठ महामार्गाबद्दलचं सभा सांगोडे गावात होती, ज्याचा संबंध त्यांच्या आजच्या दौऱ्याशी काहीच नव्हता, तरी देखील पोलिसांनी दबाव आणून ती सभा बंद करावी सांगितली. तरी आम्ही काय केलं की पोलिसांचा दबाव न जमता ती सभा घेतली, पण त्यालाही नोटीस देणं आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त देऊन या पद्धतीनं गळचेपी सुरू आहे महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य राहिलेलं नाहीये, असंच आम्हाला म्हणायचं आहे. ओके. दुसऱ्या बाजूला आता तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते कोरटकर असतील, त्यांना अंतरिम जामीन मंजूर झालाय. काही दिवसांसाठी त्यांना ते जामिनावर बाहेर असणार आहेत. याकडे कसं बघताय? जाणीवपूर्वक हे केलं जाते असं वाटतंय? हे बघा, कायदेशीर मार्गाने देखील याला जर जामीन मंजूर झाला असेल तर उच्च न्यायालयामध्ये सरकारने सरकारी यंत्रणेमार्फत गेले पाहिजेत. त्याच्यासाठी काही याने प्रयत्न केलेत का? आणि त्याने जामीन त्याचा होईपर्यंत त्याला सूट दिली गेली अक्षरशः. कारण ज्यावेळी त्याने रात्री फोन कॉल करून इतिहास तज्ञ जे आहेत इंद्रित सावंत यांना जर धमकी दिली आहे आणि त्याचवेळी त्यांनी नंतर पहाटे सोशल मीडियावरती पोस्ट टाकली, जे कॉल रेकॉर्डिंग आहे ते, त्यानंतर लगेच पोलिसांनी क्विक ऍक्शन घ्यायला पाहिजे होती आणि कोरटकरला नागपूरमध्ये अटक करायला पाहिजे. उलट कार्यकर्ते आंदोलन करतात म्हणून नागपूरमध्ये त्याच्या घराला संरक्षण दिलं गेलं आणि पोलीस संरक्षणाखाली त्याला मध्य प्रदेशमध्ये सोडण्यात आलं. आणि मध्य प्रदेशमध्ये कुणाचं सरकार आपल्याला माहिती आहे. जेव्हा इथले आमदार पण फोडाफोडी पक्षाची करायची असते त्यावेळी देखील हे बरोबर बीजेपीचं राज्य असलेल्या त्या ठिकाणी ह्या आमदारांना येत असतात. तसं कोरटकरला फडणवीसांनी ज्यांचे फोटो त्यांच्यावर व्हायरल झालेत, अगदी घरचे कौटुंबिक संबंध असल्यासारखे त्यांचे फोटो व्हायरल झालेत. फडणवीसांनी याचं काही ज्याला म्हणता येईल ना की हे खोडलेलं नाहीत की त्यातले आपले नाते काय आहेत ते. त्याचे फोटो आपण बघितले आणि हा पूर्वीचा एक पत्रकारही जाणवतो आणि इतक्या आत्मविश्वासाने तो अजून देखील बोलतोय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकीकडे
अबू आझमीवरती कारवाई करायची आणि ती केलीच पाहिजे या पद्धतीनं. पण मला असं म्हणायचं कोरटकर आणि राहुल सोलापूरकडनं बोलल्याबद्दल, शिवाजी महाराजांच्या बद्दल, आग्र्याच्या सुटकेबद्दल बोलल्याबद्दल त्यांना बक्षीस म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये सल्लागार पद दिलेलं आहे. म्हणजे हे यांचा एक पॅटर्न आहे. यांच्या पाठीमागे त्यांची पार्श्वभूमी पहा की सगळे जे आहेत हे भाजप आणि RSS संघ परिवार यांच्याशी जोडले गेलेले आहेत. हा एक पॅटर्न लक्षात घ्या आणि खडा टाकून बघायचा. त्याचा एक काही उद्रेक होत असेल तर काय करायचं की राजकीय अभय ज्यांनी खडा टाकलेला आहे, ज्यांनी कळ काढली आहे त्यांना द्यायचं, असं सुरू आहे. आणि महाराष्ट्रातली जनता हे सगळं पाहतेय. ते काही चालणार नाही जास्त दिवस आणि त्यामुळे जनतेच्या समोर आंदोलन करण्याशिवाय पर्याय असून एक आंदोलनाचं गळचेपी करत असतील फडणवीस पोलिसांच्याकडून, तर त्याचंही प्रत्युत्तर मोठ्या आंदोलनामध्ये दिलं जाईल असं मला वाटतं. ओके, मी सर शेवटच्या प्रश्नाकडे येतो. एकच प्रश्न विचारतो मी आपल्याला की मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यात, मात्र सकाळपासून आपली धरपकड सुरू आहे, मात्र 5:30च्या दरम्यान ते कोल्हापूरात येतात. या पुढची आपली भूमिका काय असणार आहे? पोलिसांनी जर धरपकड केली तर आपल्या नमती भूमिका घेणार आहात की फडणवीसांना याबद्दल विचारणा करणार आहात? नाही, पहिली तर गोष्ट आहे की ज्यांनी फडणवीसांना या ठिकाणी बोलवले त्यांनी पण त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यांची जबाबदारी आहे ना, तेही कोल्हापुरातच राहतात ना. जे आयोजक आज कार्यक्रमाचे आहेत तेही कोल्हापूरचेच आहेत. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यांनीही विचारलं पाहिजे फडणवीसांना की हे जे कार्यकर्ते कोल्हापुरातील मागणी करतायत त्या मागण्यांच्याकडे लक्ष द्या, नाही की त्यांचीच मुस्कटदाबी करा. आणि त्यामुळे फडणवीस हे काही शेवटचा दौरा नाही फडणवीसांचा. इथून पुढच्या काळामध्ये ज्या दिवशी फडणवीस कोल्हापूरमध्ये यायचा प्रयत्न करतील त्या दिवशी कोल्हापूर बंद ठेवून पूर्णपणे हजारोंच्या संख्येने जे लोक आहेत ते फडणवीसांच्या दौऱ्याच्या विरोध करण्यासाठी कोल्हापूरमध्ये उतरतील. आणि मग आता कार्यकर्त्यांची धरपकड करत आहात तर सरकारने त्यांच्याकडे जेवढ्या जेल नसतील, कस्टडी नसतील, एवढ्या जागा नसतील, एवढ्या संख्येनं लोक रस्त्यावरती उतरतील आणि मग किती जणांना जेलमध्ये टाकतायत हे पाहूया. ओके, म्हणजे थोडक्यात आज जरी धरपकड करून तुम्हाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी आज नसेल तरी यापुढे जरी ज्यावेळी मुख्यमंत्री येतील त्यावेळी तुम्ही जाब विचारणार अशी तुमची भूमिका आहे. हो, आणि ही केवळ कोल्हापूरच्या, त्याच्याला जोडून मी सांगेन की ही फक्त कोल्हापूरच्या जनतेची मागणी नाहीये, पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे. महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना धनंजय मुंडेंच्या पर्यंत कारवाई करावी, वाल्मिकी अशी कारवाई करायची अशी मागणी होती. त्या मागणीकडे अक्षरशः 70 दिवस दुर्लक्ष केलं आणि काल फक्त एक मुंडेंचा राजीनामा घेतलेला आहे. मला असं वाटतं मुस्कटदाबी तुम्ही 70-60 दिवस जरी केला तर जनतेच्या मनाला जो उद्रेक आहे तो फार काय का तुम्ही दाबून ठेवू शकणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता जी आहे, फडणवीस ज्या ज्या ठिकाणी जातील, मुंबईतून बाहेर पडतील त्या ठिकाणी महाराष्ट्रातली जनता आहे ही शिवाजी महाराजांचा ज्या खऱ्या इतिहासाशी स्वतःला जोडून पाहते, संभाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाशी जोडून पाहते आणि हा खरा इतिहास मांडणारे जे लोक आहेत, अभिव्यक्ती करणारे लोक आहेत, यांची मुस्कटदाबी महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्राचं बिहार यांना या लोकांना करायचं आहे, महायुतीच्या सरकारना बीड करायचा आहे, बीड सारखी परिस्थिती इतर जिल्ह्यांमध्ये करायची आहे. तसं निश्चितपणे महाराष्ट्रातली जनता जी आहे ती होऊ देणार नाही. कायदा सुव्यवस्थेचा हा प्रश्न महायुतीने चिघळून ठेवलेला आहे सगळा महाराष्ट्रभरती, त्याचे वाट लावलेले अक्षरशः ज्याला म्हणता येईल. तर जनता जी आहे ती स्वतः उतरून याला ठीक करायचं, दुरुस्त करायचं काम करेल. ओके ओके, धन्यवाद सर, आपण वेळ दिला डिजिटल कोल्हापूर. येस, थँक्यू सर. येस. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.